सुप्रभात मित्रांनो, मी निखिल अविनाश परुळकर आणि युट्यूब चॅनलवरच्या निखिल परुळकर ब्लॉग्स वर आपलं खूप खूप स्वागत करत आहे। आज आहे शनिवार, सुट्टीचा वार आहे। पण काय झालंय की सुट्टीचा वार जरी असला तरी कामं भरपूर असतात ऑफिसची आपल्याला। आज भरपूर म्हणजे महिन्यानंतर मी एक व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत आहे। आणि माझा लास्ट व्हिडिओ जो होता तो कार वॉशरचा होता। तुम्ही जर बघितला नसेल तर बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ऑल वर हिट करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, हाईप करा। तर असं झालं की एक महिन्याची गॅप पडलेली आहे, कामं, घरची कामं, ऑफिसची कामामुळे थोडंसं लक्ष डायव्हर्ट झालेलं। पण नाही, आता आपला हे वर्ष संपायला येत आहे 2025 आणि 2026 वर्ष पण चालू होणार आहे। तर हे 2025 मधला हा लास्ट व्हिडिओ आहे। लास्ट म्हणजे 2025 मधला लास्ट व्हिडिओ आहे। तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना, तो एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ म्हणजे माझी ही जी ऍक्टिवा आहे निळी परी, तुम्ही बघितलं असाल की ही मी फुल टुरिंग गाडी केलेली आहे। पुढे फॉग लाईट्स आहेत, हे जे आहे हे याच्यावरती मी ऍक्शन प्रो कॅमेरा लावतो, त्याच्यासाठी हा माउंट आहे। इव्हन ह्याला फॉग लाईटचे बटन्स वगैरे केलेत। हा एक रॉड आहे ज्याच्यावरती इथे मोबाईल होल्डर आहे। आणि इतर पण मी तुम्हाला 2026 मध्ये पण नवीन काही मी ऍक्सेसरीज लावणार आहे, त्याचा व्हिडिओ पण मी आणीन तुमच्याकडे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ऑल वर हिट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। तर आजचा व्हिडिओ आहे आपली ही ऍक्टिवाची मॉडिफाईड सीट। तर आपण जेव्हा सीट लावतो, ही सीट जी आहे ही खास करून पिलॉन रायडर साठी आहे। म्हणजे जो माणूस मागे बसतो त्या माणसाला पाठ न दुखू दे, पाठीला त्रास होऊ नये म्हणून ही सीट आहे। पण कसं असतं की आपण ही सीट युजली फिक्स सीट असते, तेव्हा आपण जेव्हा असा पाय टाकतो तेव्हा हे बघा, हे पाय टाकताना इथे सीट आपल्याला लागते, त्याच्यामुळे दुखापत होते। म्हणून मी काही ऍडजस्टमेंट केली। तर त्याच्यात असं आहे की हे बघा, हे दरवाजाचे जे हिंजीस आहेत हे हिंजीस काढून मी ह्याला वेल्ड केलेलं आहे आणि वेल्ड काढून मी ही सीट बसवलेली आहे। पण काय होतं, जरी ही सीट बसवली तरीही ही सीट सोडल्यावर पडून जाते। हे बघा, हे असं। तर आपल्याला ह्याच्यामध्ये अशी चेंजेस करायचे की ही सीट अशी पडायला नाही पाहिजे। बेस्ट ऑफ द बेस्ट ह्याला बॅक साईडला कसं करता येईल आणि कशी ही सीट नीट फिट होईल या गाडीवरती। तर याच्यासाठी मी आणि माझे खास बंधू नरेश भाऊ, जे कॅमेराच्या मागे आहे, आता तुम्ही त्यांना थोड्याच वेळात बघाल, तर आम्ही दोघांनी एक ओळखीचे बँगलोरला आहेत, त्यांच्याकडून त्यांचे नंबर वगैरे पण मी तुम्हाला देईन। कारण आपल्याकडे भरपूर लोक ऍक्टिवा चालवतात आणि भरपूर लोक डबल सीट पण जातात। तर जो पिलॉन रायडर आहे त्याच्या पाठीला त्रास होऊ नये म्हणून ही सीट मी ह्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करून त्याने ती सीट मला पाठवलेली आहे। आता ती सीटची चेंजेस काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया। तर आता ही सीट मी काढणार आहे आणि त्याच जागी सेम सीट पण थोडस चेंजेस आहे। तर काय चेंजेस आहे त्या तुम्ही बघाल। तर मित्रांनो, माझ्या समोर आहे नरेश भाऊ, हे नेहमी माझ्या बरोबर असतात। जसं मी म्हटलं, कॅमेराच्या मागे जे आहेत ते नरेश भाऊ आहेत आपले नेहमी खास डॅशिंग रायडर आहेत। ते एक ड्रायव्हर पण उत्तम ड्रायव्हिंग करतात। तुम्हाला कधी काय असेल, यांची गरज लागली तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकतात। गाडीची ही सीट चेंज करून आपण ही सीट लावायची। आता याच्यात फरक एवढाच आहे की ही सीट अशी जर आपण सोडली, हे बघा आता हात सोडल्यावर ती पडते, तर पडल्यामुळे काय होतं, हे सारखं याच्यावर आपटून हे होतं। आणि त्याच्यामुळे मी काय केलं की ह्याच्यात मॉडिफिकेशन मध्ये मी नरेश भाऊनी आणि आम्ही एक व्यक्ती बँगलोरला त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ही अशी सीट डिझाईन करून आम्हाला पाठवली आहे। आता ही सीट आम्ही या जागेवरती माउंट करणार आणि हिला काढून टाकणार आहे। तर आता हे काम आमचे नरेश भाऊ, खास द मेन प्लेअर ऑफ द गेम ऑफ टुडे इज नरेश भाऊ, तर ते आता चालू करतील। चला, तर आपण आता बघूया की कसं आपण ही सीट खोलायची ती। तर आता ही सीट खोलण्यासाठी एक रॅचेट आहे, त्याचा बॉक्स पण आहे। तर त्यांनी आता ही सीट आम्ही खोलतो आहे। हे बघा, आता नरेश भाऊ सीट खोलतायत ती, कारण मी म्हटलं ही जुनी सीट आपण काढून टाकूया आणि ही जी सीट मागवली ती बसवूया। तर आता जुनी सीट आपण खोललेली आहे आणि आता ही नवीन सीट आहे। या नवीन सीट मध्ये चेंज एवढाच आहे की त्याला त्यांनी एक लिव्हर दिलेला आहे, ज्या कारणाने तुम्ही सीट ऑटोमॅटिकली ती लॉक होऊन ती सरळ राहते। आता ही सीट आपण याच्यावरती फिटिंग करणार आहे। तर नरेश भाऊ आता फिटिंग करायला घेत आहेत सीट।
तर बघूया. तर आपण आता बघितलेलं आहे की हे खोलल्यावरती क्लॅडिंगला किती घाण झालेली आहे. तर नरेश भाऊनी असा विचार केला की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कम्प्लीट राऊंडिंग करायची गरज नाही, आपण फक्त वरचा भाग जो आहे, हे बघा, हा जो वरचा भाग येतो जो ह्याच्यावर लागतो या क्लॅडिंग वरती, तेवढाच कट करायचा, म्हणजे तो याच्यामध्ये ग्रिप बसेल आणि एक प्रोटेक्शन होणार की बाबा हे खराब होणार नाही. तर आता ते त्याप्रमाणे कट करतायत, ते बघा, ते कट करून त्याच मापाचं घेऊन बघा फिटिंग करून आपण त्याच्यावरती ही जी पिलॉन रायडरसाठी जी बॅकरेस्ट मागवलेली आहे ती आपण माउंट करू. तर बघूया आता. चांगली सीट आहे ही आणि खूप चांगलं डिझाईन केलेलं आहे आणि याचं क्रेडिट मी नरेश भाऊनच देईन, कारण ते स्वतः मला म्हणाले की त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये हे सीट तुम्हाला सारखी सारखी जी पडते ह्याच्यावरती अशी पडते ती पडणार नाही. तर तेव्हा मलाही काय एवढं लक्षात नाही आलं, मी म्हटलं ठीक आहे. तर आता मात्र खूप फायदेकारक दिसतंय आपल्याला, कारण इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता फिटमेंट होऊ दे, मग आपण बघूया त्याचं ऑपरेशन कसं असतं ते. मित्रांनो, अशा पद्धतीने माझी जी निळी परी होंडा ऍक्टिवा 6 जी आहे त्याची आम्ही ही सीट बसवलेली आहे. काही सेम आहे, म्हणजे आधीची जी सीट होती आणि या सीटमध्ये तसं काही चेंजेस नाही, एक्सेप्ट ती सीट अशी सोडली की पडायची, कारण ती मी काय केलेलं, दरवाजाची एक जुनी हिंज होती, ती हिंजला इकडे कने वेल्ड करून मी बघितलं, त्यामुळे सीट अशी पडायची. पण ही जी सीट आहे ही एक व्यक्ती जी आहे त्याचं नाव वगैरे मी सगळं देईन तुम्हाला, जे बँगलोरला असते तिने ही सीट बनवली, आम्ही तिथून मागवलेली आहे. आणि नरेश भाऊनी मला सांगितलं की नरेश तुम्ही घाई करू नका, या नंबरावरती बोला, मी सगळं ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तर ज्या ज्या लोकांकडे ऍक्टिवा आहे ज्याच्यासाठी हे जे क्लॅडेल असतं हे एवढ्या जाड पाहिजे, त्याच्यावर ही सीट आरामात बसू शकते. तर त्यामुळे आता आपण याचं ऑपरेशन बघूया. तर नरेश भाऊ जरा दाखवा ही सीट कशी हे होते, कसं करायचं आपण. बघा आता हे काय आहे, हे आपण याला उघडलं, हे बघा हे आहे, हे असं उघडलं की सीट खाली पडते. आता तुम्ही लावून दाखवा जरा, बघा आता हे ओढल्यावरती ही सीट बसते. तर अशा पद्धतीने हे सीटचं मेकॅनिझम आहे आणि युजली ही सीट इतकी कम्फर्टेबल आहे की मागचा माणूस जो कोण बसेल त्याला काही प्रॉब्लेम पण नाही येणार. आता तुम्हाला जर पाय टाकायचा असेल तर तुम्ही पाय पण टाकू शकता. नरेश भाऊ जरा दाखवा, हे बघा आता ही सीट अशी पडली, आता जरा बसा बघू मागे नरेश भाऊ, हे बघा आता ते बघा पाय एकदम कम्फर्टेबल जातो त्यांचा, एकदम मस्त जातो, काही प्रॉब्लेम नाही, मस्त पैकी. हे बघा आता आता थांबा, आता काय असतं, इथून हे सीट उघडायची अशी आणि हे लावायची, हे बघा बस, हे बघा. तर अशा पद्धतीने परफेक्ट, एकदम परफेक्ट, बरोबर त्यांच्या पाठीचा जो कणा आहे ना तिथे ते बरोबर बसते. आता जेव्हा आपल्याला सीट मागे घ्यायची असेल तेव्हा ह्याला खेचायचं आणि सोडून द्यायची. हे बघा हे झालं. मित्रांनो, मी आता तुम्हाला माझी जी निळी परी आहे होंडा ऍक्टिवा त्याचं मॉडिफिकेशन थोडक्यात तुम्हाला दाखवतोय की मी काय काय वस्तू, काय काय ऍक्सेसरीज, रायडिंग ऍक्सेसरीज माझ्या गाडीवरती इन्स्टॉल केलेल्या आहेत. तर जरा एक थोडंसं त्याचं जरा झलक बघूया. ओके चला. तर सर्वात हे आता जर लेटेस्ट मॉडिफिकेशन म्हणजे ही जी बॅकरेस्ट आहे पिलॉन रायडरसाठी ती मी बसवलेली आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे ॲक्शन प्रो किंवा गोप्रो, ज्यांच्याकडे गोप्रो वगैरे असेल मित्रांनो, तर तिथे तुम्ही लावून शूट करू शकतात. तुम्ही इव्हन त्याचा बॅक कॅमेराने तुम्ही तुमचा स्वतःचा चेहरा पण बघू शकतात, घेऊ शकतात व्हिडिओज रेकॉर्ड करताना, व्लॉग्स बनवताना. त्याच्यानंतर हे एक इन ॲडिशन टू दिस मी एक हे पण युनिट बसवलेलं आहे. याच्यावर आपण मोबाईल होल्डर लागतो आणि तो मोबाईल होल्डर लावल्यावरती ॲक्च्युली तुम्ही मोबाईल पण याच्यात इन्स्टॉल करू शकता, ते मी तुम्हाला दाखवीन आता लगेच. त्याच्यानंतर मेन म्हणजे माझे फॉग लाईट्स, हे बघा आता तुमच्या समोर आहे. पिवळे फॉग लाईट्स मी मुद्दाम लावलेले आहेत, कारण पिवळे फॉग लाईट्स म्हणजे आपण जेव्हा बाहेर गावी जातो, धुकं वगैरे असतं, तेव्हा हे फॉग लाईट्स तुम्हाला अत्यंत बेस्ट ऑफ द बेस्ट सपोर्ट करतात. पण नुसते पिवळे पण नाही आहेत, सफेद पण आहेत.
आता बघा खालचे सफेद आहे वरचे पिवळे, आता हे चारही झालेत सफेद झालेले आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला वाटलं खालचे फक्त पिवळे करायचे आहेत तर तुम्ही खालचे पिवळे ठेवू शकतात. तुम्हाला जर वाटलं तर वरचे पिवळे करायचे आहेत तर वरचे पिवळे करू शकतात. हे तुमच्यावरती आहे. तर ही माझी जी मॉडिफाईड निळी परी आहे एकदम डॅशिंग आहे, खूप साथ दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा राईडला जातो तर तेव्हा मी एकटा जात नाही, मी एकतर नरेश भाऊंबरोबर जातो किंवा आमचा एक ग्रुप आहे वॉन्डर विथ सिद्धेश म्हणून, त्यांच्या ग्रुप बरोबर मी आता लास्ट राईड केलेली होती कुडाळला. म्हणजे आमचे जी ग्रामदेवता आहे वेतोबा, तिकडे आम्ही गेलो होतो. जर त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा. तो माझा रात्रीचा प्रवास होता आणि धुकं होतं, इतकं धुकं होतं की चालवताना पण खूप टेन्शन आणि हे पण येत होतं की कशी गाडी चालायची. पण त्याच्यात आम्ही मस्तपैकी तिघांनी मिळून चालवली आणि खूप खूप एन्जॉय केलेला आहे. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघून घ्या व्हिडिओ. आणि होपफुली ही अशी माझी जी गाडी आहे ती मी राईडसाठी वापरतो. आता मी तुम्हाला ह्याच्यावरती हा मोबाईल लावून दाखवीन की कसं बसतं मोबाईल लावल्यावरती, एकदा आपण बघूया. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं की हा मोबाईल होल्डर मी घेतलेला आहे. तर या सगळ्यांचं जे जे काय ॲक्सेसरीज मी गाडीवर लावलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर्णन करणार आहे. तर नरेश भाऊ जरा आता ह्याला आपण माउंट करूया जरा या ह्याच्यावरती स्टँडवरती. हे बघा हा मोबाईल होल्डर आहे आणि आता आपण हा माउंट करतोय. काय नाही, अगदी सोपं आहे, काय डिफिकल्ट नाही आहे. खाली त्याला एक रोलर आहे तो त्याच्यात मी लावायचा आणि तो टाईट करायचा. हे बघा, हे बघा, हे इथून टाईट करायचं झालं. हे बघा हे टाईट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मस्तपैकी हा मोबाईल होल्डर बसलेला आहे. हा बघा, आता हे मोबाईल लावल्यावरती पण ते बघा मोबाईल लावलाय आणि मोबाईल लावल्यावरती पण लॉक झालाय, कुठेही काही पडत नाही, काही नाही. तर मित्रांनो होपफुली अशी ही आहे माझी निळी परी विथ ऑल मॉडिफिकेशन्स. जे एक टुरिंग राईड साठी टुरिंग बाईक लागते, टुरिंग रायडर म्हणजे रायडरला जी टुरिंग करण्यासाठी जी टुरिंग स्कूटर लागते त्या पद्धतीने मी ही डिझाईन केलेली आहे. त्याच्यात थोडं बहुत अजून करायचं आहे, तसं मी करीन, पण शक्यतो मी एवढं हे केलंय. आणि खास करून माझी ही टुरिंग सीट जी आहे ही तुम्ही बघितली असेल आता, सगळं मस्तपैकी बनवून त्याप्रमाणे मी अशा पद्धतीने ही माझी निळी परी, ज्या परीने मला खूप खूप साथ दिलेला आहे, कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळे नाही दिलेले आहेत, कुठेही अडकवलेलं नाहीये, त्या निळ्या परीला मी आज सलाम करतो. आज हिला 5 वर्ष होऊन झाली आणि मस्तपैकी ती मला साथ देते. तुम्ही बघितलं असेल तर पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही माझा व्हिडिओ बघा जो मी ग्रुप राईड केली होती वॉन्डर विथ सिद्धेश या टीम आहे, त्यांचे पण तुम्ही व्हिडिओज बघा, खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे. आम्ही गेलो होतो कुडाळला गेलो होतो, वेतोबाला गेलो होतो. तर त्या वेतोबामध्ये रात्रीचा प्रवास बघा, एकदम एक नंबर प्रवास आहे. हे मी नाही सांगायचं, हे तुम्ही सांगायचं बघून की कसा वाटला तो व्हिडिओ. नसेल बघितला तर बघा. आणि होपफुली आजच्या व्हिडिओला मला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा, कमेंट बॉक्समध्ये एक छोटीशी छानशी कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्री ऑफ कॉस्ट असतं, ज्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओज आणू शकतो. तर आताचा जो व्हिडिओ आहे तो मी इकडेच एंड करतो. पुन्हा भेटूया एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.